नमस्कार. मी तुळशीदास भोईटे. मुक्तपेठ, मुक्त चर्चा. दर आठवड्याला आपण समाजातील अशा मान्यवरांशी संवाद साधतो ज्यांच्याकडे त्यांच्या क्षेत्राविषयी किंवा जगातील कोणत्याही विषयाविषयी काहीतरी वेगळी माहिती असते. गेले काही दिवस आपण पाहिलं तर भारत पाकिस्तान जो एक तणाव निर्माण झालेला, त्यामुळे प्रत्येक जणच एका वेगळ्या मानसिकतेत होता की नेमकं काय घडणार आहे. त्यातून पुढे काही मोठं बिघडणार तर नाही, अनेकांना असंही वाटत होतं. आणि त्यात आपली माध्यमं सुद्धा, म्हणजे मी पत्रकार आहे, जबाबदारी नाकारून चालणार नाही. मोकळेपणा, सरळ स्पष्ट बोलणं मला आवडतं, त्यातून सांगतो. आम्ही पत्रकार सुद्धा विनाकारण काही वेळा असंही वाटत होतं की तुमची भीती वाढवतोय की काय. त्यातून काय मनात येत होतं, तुमच्यासारखंच मीही मध्यमवर्गीय, त्यामुळे मनात यायचं, अरे बापरे काय होईल, युद्ध पेटलं तर, पाकिस्तानचे पूर्णपणे युद्ध सुरू झालं तर, त्यात चीन उतरलं तर, त्यात अमेरिका नेमकं काय करेल, त्यात रशिया काय करेल. वेगवेगळे प्रश्न मनात काहूर माजवायचे. अर्थात युद्धबंदी झाली, भले तेव्हा त्याचं श्रेय आता अमेरिकेनं घेतलंय, डोनाल्ड ट्रम्प पुढे सरसावले, त्यांनी त्याचं श्रेय घेतलं. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात पुढे नेमकं काय ठरेल ते ठरेल. मात्र सध्या तरी युद्धाचे ढग काहीसे दूर झालेले दिसत आहेत. भविष्यात काय घडेल ते कुणीही कधीही सांगू शकत नाही. कारण तुम्ही पहा ना, रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. तोच प्रकार तिथं मध्य पूर्वेत इस्रायल आणि हमास, म्हणजे पॅलेस्टाईन म्हणावं लागेल, त्यांच्या बाबतीत गाझा युद्धभूमीत झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यात पुन्हा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून एक टॅरिफ वॉर जे जागतिक पातळीवर भडकलं, त्याचा नेमकं काय फरक पडेल. एक नाही अनेक प्रश्न तुमच्या आमच्या सारख्यांच्या भवितव्याशी निगडीत असणाऱ्या, कारण शेवटी सर्व काही अवलंबून असतं ते अर्थतंत्रावर, अर्थव्यवस्थेवर. तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा अर्थकारण महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच आज माझ्या शेजारी बसलेले आहेत ही हा माणूस, मराठी माणूस, आपला माणूस, म्हणजे त्यांची ओळख करून देताना मला अभिमान वाटतो की आज आपल्या सोबत जे आहेत ना, ते जागतिक कीर्तीचे, म्हणजे ज्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भविष्यवाणी, म्हणजे कोणत्या त्या भविष्यवाणी नाही, ते अपेक्षित मुळे आपल्या सोबत आहेत. अपेक्षितची म्हणजे ओळख करून देताना मला प्रश्न पडतो की तुमची ओळख नेमकी काय काय करून द्यायची. कारण तसं अपेक्षित मुळे हे व्यवसायानं कोण आहेत माहितीये का तुम्हाला. तसं पाहायला गेलं तर ते अभियंता, म्हणजे इंजिनियर, त्यांचं बॅकग्राऊंड ते आहे. त्याबद्दल त्यांना मी विचारेनच. गेली अनेक वर्ष, जवळजवळ मला वाटतं, मी चुकत नसेल 10 वर्ष, 20 वर्ष एकमेकाला आम्ही ओळखतो, जाणतो, आणि त्यातही एकमेकाला आम्ही गेल्या 10 वर्षापासून जास्त जवळून ओळखतो. त्याचं कारण असं की मी मराठी या न्यूज चॅनलचा मॅनेजिंग एडिटर होतो, तेव्हा त्यांचा परिचय झाला त्यांच्या पुस्तकामुळे. ही पुस्तकं आहेत त्यांची काही, म्हणजे एक एक पुस्तक मी तुम्हाला दाखवतो. हे आहे मास कॅपिटलिझम, ज्यातून त्यांनी भाकीत वर्तवलेलं की भविष्यात काय घडेल. 2014चं पुस्तक. तेव्हा त्यांनी जे भाकीत अर्थव्यवस्थेविषयी वर्तवलेलं ते पुढे बऱ्याच प्रमाणात खरं ठरलं. दुसरं हे पुस्तक आहे, त्याचीच मराठी आवृत्ती आहे ही, सामुदायिक भांडवलशाही, आर्थिक पुनरुज्जीवनाचा राजमार्ग. म्हणजे केवळ समस्या नाही, त्यांनी त्याच्यावरचा मार्गही या पुस्तकातून आपल्या समोर मांडलेला आहे. तिसरं नवं आलेलं पुस्तक, इकॉनॉमिक रेनिसन्स इन द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो गवगवा सुरू आहे, अर्थात स्वाभाविक आहे, झालाच पाहिजे. मला सुद्धा टेक्नॉलॉजी आवडते. मी जरी टेक्नोक्रॅट नसलो तरी टेक्नो लव्हर मात्र नक्कीच आहे. त्याबाबतीत थोडं क्रेझी म्हटलं तरी चालेल. तर या पुस्तकात त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामुळे कशा प्रकारे अर्थ व्यवस्थेत एकंदरीत क्रांती घडू शकते, पुनरुत्थान होऊ शकतं, याच्याविषयी भाष्य केलेलं आहे. हे सर्वच आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. अपेक्षितची पहिलाच प्रश्न आहे माझा, कारण भारतातलं वातावरण आणि असं वातावरण असताना तुम्ही अमेरिकेतून भारतात आलेला आहात. म्हणजे एक अमेरिकेतला भारतीय मराठी अर्थतज्ञ भारतात आलेला आहे. व्यवसायाने इंजिनियर असले तरी त्यांचा इकॉनॉमी हा आवडता विषय आहे, अभ्यासाचा विषय आहे. 3 पुस्तकं, अनेक पुस्तकं लिहिली आहेत, त्यातली 3 आपल्याकडे आहेत. नेमकं
भारत पाकिस्तान तणाव अजूनही कायम आहे. संपूर्ण युद्ध पूर्ण युद्ध होईल असं सध्या वाटत नाहीये, कारण युद्धबंदी आलेली आहे. नेमकं सध्याच्या वातावरणात अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होऊ शकेल? हा हा नियर टर्म आहेत आणि लॉंग टर्म पण खूप आहेत. फॉर एक्झाम्पल आता हा जो वॉर चालू झाला, ऑफकोर्स पाकिस्तान हॅज ऑलवेज कट्स थ्रू 1000 कट्स, किलिंग थ्रू 1000 कट्स. त्यांची स्ट्रॅटेजी आहे की अतिरेकी हमले करून भारताला त्रास द्यायचा आणि लोकांना हे करायचं, असं दॅट दॅट दे आर डुईंग फॉर जनरेशन. पण आता असं आलंय, पाकिस्तानची अर्थव्यवस्था काही राहिलीच नाही ऑनेस्टली. म्हणजे इट्स रिअली क्लोज टू नेक्स्ट टू नथिंग. आणि तिकडे पण जबरदस्त बेरोजगारी आहे लोकांना, म्हणजे आणि दे आर लिव्हिंग भिकेला लागले देश पाकिस्तान. आणि अशा देशामध्ये डेफिनेटली जेव्हा युवांकडे काही नसतं तर त्यांना भडकवायला सोपं होतं. सो म्हणून त्यांना ते असे अतिरेकी युवक मिळणं इट्स नॉट अ डिफिकल्ट थिंग. पण आता असं झालं आहे, ट्रम्पच्या दुसऱ्या सेकंड टर्म नंतर हे जे ट्रेड वॉर त्यांनी चालू केलंय, मी माझ्या 2014च्या पुस्तकात सांगितलं मला तर विश्वास होता ट्रम्प तर हे अति 16 चालू करेल. कारण आय वॉज एक्सपेक्टिंग, म्हणजे बेस्ड ऑन द सिच्युएशन, दॅट्स वाय आय वॉज अमॉंग द फ्यू पीपल who really forecasted Trump is going to win back in 2016. तर मग माहित होतं थिंग्स आर व्हेरी बॅड इन अमेरिका. आणि हा जो दुसरा ट्रम्पने चालू केलाय, ट्रेड वॉर चालू झालाय, त्याच्यामुळे चीन आतापर्यंत युज टू बी द अमेरिकाज मॅन्युफॅक्चरिंग बेस, म्हणजे पूर्ण अमेरिकाचे मल्टीनॅशनल तिकडनं मॅन्युफॅक्चर करायचे आणि अमेरिका त्याच्याकडे इम्पोर्ट करायचे. पण त्याच्यामुळे अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट एवढा वाढायला लागला की अमेरिकेत बेरोजगारी अर्धबेकार एवढी वाढायला लागली की, आणि चीनचा प्रोग्रेस एवढा पडला की आता अमेरिका सॉ दॅट चायना इज अ थ्रेट, सो दे इंट्रोड्यूस ट्रेड वॉर. मग ह्याचा इम्प्लिकेशन झाला, चायना मी जेव्हा सगळं मॅन्युफॅक्चरिंग लूज तिकडे, पण आता बेरोजगारी एवढी ओव्हरनाईट बेरोजगारी वाढायला लागली. शी जिनपिंगच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट होत आहेत, विच वॉज नेव्हर सीन बिफोर. तर हा जो पहलगामचा अटॅक आहे, माय पर्सनल ओपिनियन is that it has been orchestrated. The brain child behind this is China. चायनाचा वापर करते. दहशतवादी हल्ला येस हा चीनमुळे, हो. चायना इज मास्टर माइंड बिहाइंड इट. दे आर युटिलायझिंग पाकिस्तान फॉर देअर ओन नीड्स. जस्ट ॲज अ टूल. आणि असं आहे, भारताचं संकट याच्यामुळे असं आहे की भारताने अडीच युद्ध लढायला लागेल इफ इट डज नॉट टेक द राईट स्टेप्स. आता तुम्हाला सांगतोय, ट्रम्पने जेव्हा अनाऊन्स केलं दॅट ओके दिस वॉर इज एंडेड, तुम्हाला लक्षात ठेवलं हवं की इव्हन तिथे हे कॉर्डिनेट्स जे आतंकवादी अतिरेक्यांवरती स्ट्राईक केले, हे कॉर्डिनेट्स पण अमेरिकाच्या सीआयएनीच प्रोव्हाइड केले आहेत. सो अमेरिका आता भारताच्या बाजूला आहे, कारण त्याला चीनशी लढायचं आहे. सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू एक गुड थिंग आहे जर अमेरिकाचा सगळं आपल्या साईडला उभं राहिलाय टू फाईट टेररिझम. But the bad part is that you have to face a bigger enemy of China, which is just across your border. America कोसो मील दूर आहे. If they are utilizing India to fight their war with China, India has to be extremely careful at this point of time. कारण माझं असं भाकीत आहे, इफ सगळे मॅन्युफॅक्चरिंग भारतात यायला लागले आणि चायनामध्ये बेरोजगार व्हायला लागली, पुढच्या 3 वर्षात there's a high chance of a real war happening between India and China. A direct war in China मध्ये अत्याधुनिक वेपन्स मध्ये एवढे त्यांनी टेक्नॉलॉजिकल विकास केलाय आणि इन्व्हेस्टमेंट्स केलेत. If they start utilizing those weapons against India, we are in trouble in the long run. So it is a very delicate situation that India has to manage, is how to take those manufacturing jobs at the same time maintain good relations, which त्याच्याबद्दल मी सांगितलं हाऊ टू इंटेक अँड मेक इट हॅपन. सामुदायिक भांडवलशाहीमध्ये सांगितलं, पण 16 मध्ये लिहिलं होतं. 16 मध्ये आता सगळं होतंय, पण मी 16 मध्ये याच्याबद्दल लिहिलं होतं. येस येस मला आठवतंय त्यावेळी मी मराठीवर बोलला सुद्धा होता या विषयावर. नेमकं म्हणजे तो त्या प्रश्नातला आणखी पुढचं मी विचारतो की सामान्य माणसं, माझ्यासारखे मध्यमवर्गीय किंवा इतर सर्वच किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय सुद्धा एका प्रचंड तणावाखाली, ऑफकोर्स इन्फ्लेशन महागाई वाढेल, अर्थव्यवस्था जर कोलमडली तर काय होईल. तुम्ही जे म्हणताय
की चीन, अमेरिका आणि पाकिस्तान एकत्र येऊन हम्म, म्हणजे अमेरिकेशी दोस्तीची किंमत अशा प्रकारे जर चुकायला लागेल तर त्या परिस्थितीमध्ये पुढचा विचार करून काय केलं पाहिजे. म्हणजे गुंतवणुकीपासून प्रश्न लोकांच्या मनात येतात की बाबा अर्थव्यवस्था कोलमडे, जॉब जाणार. त्यात एआय बद्दल पण आपल्याला बोलायचं आहे. त्यावरही तुम्ही भाकीत केलेलं पुस्तक वेगळं तुमचं नवं आलेलं आहे, त्याबद्दल पुढे आपण बोलू त्यावर. राईट. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जर समजा इकडचं अर्थव्यवस्था बिघडू शकेल का, आणि त्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसांनी, मध्यमवर्गीयांनी काय नेमकं केलं पाहिजे, गुंतवणुकीचं हे काय ठेवावं. विशेषतः माझा एक आणखी प्रश्न सोन्याविषयीचा असेल, तो पुढचा विचारतो मी. शुअर. आता एकंदरीत इतर सर्व सांगा. माझा असा विचार आहे की मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा येतील जॉब्स, सर्टनली लोकांना जॉब्स मिळतील. ओके, असं नाही की नाही. म्हणजे आयफोनचे मॅन्युफॅक्चर जेव्हा भारतात येईल, भारतामध्ये थोड्या लोकांना जास्त जॉब्स मिळतील. पण एवढं लक्षात ठेवा, भारताने फक्त 2 वर्षाचा नाही, पुढच्या 10-15 वर्षाचा विकास ठेवून, भारतीय लोकांचा विकास ठेवून अर्थशास्त्र, अर्थधोरण मानायला हवं. म्हणजे व्हॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट वी शुड बी सो फ्युचर थिंकिंग. चायनाने काय केलं? 30 वर्षात चायनाने अमेरिकेच्या मल्टीनॅशनलचा बोलवलं, स्वस्तात मॅन्युफॅक्चरिंग, पण त्यांच्याकडनं ट्रेड सिक्रेट्स त्यांनी चोरल्या. ऑफकोर्स, आय एम नॉट एक्सपेक्ट इश्यू टू, बट they copied and they developed their own technology. That's why today China is standing robust in front of America, की आम्ही तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज देतोय की तुम्ही आम्हाला काय करता. त्यांच्याकडे तेवढं गंगाजळ पण आहे. अमेरिकाचे $1 ट्रिलियन वर्थ ऑफ ट्रेजरी नोट चायनाकडे आहेत. अंडरस्टँड. तर भारताने काय करायला हवं, म्हणजे भारतीय लोकांनी स्वतःच्या जॉब वरती फोकस करा. जिकडे आहे तिकडे जॉब सिक्युअर होऊ शकेल ते करा. साईडला हवं तर बिझनेस एक चालू करणं इम्पॉर्टंट आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या इकॉनॉमीमध्ये काही गॅरंटी नाही की तुमचा जॉब राहील की नाही. मेजॉरिटी ऑफ द जॉब्स आर गोइंग टू बी ऑटोमेटेड. रोबोट्स 10-15 वर्षात होणार आहे. आय एम नॉट टेलिंग इट्स गोइंग टू बी लॉंग अवे. फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला तुमच्या साईड बिझनेस एक साईडला हवा की तुम्हाला जॉब अचानक गेला तर यू शुड हॅव सम बॅकअप. हे तुम्हाला आत्तापासूनच करायला लागणार आहे. याच्याबद्दल आय बिलीव्ह people who are losing jobs can come together as a cooperative movement. Those are the changes that we could see happening, because when so many people, cooperatives काय असतं, risk is shared. So एका माणसावर एवढा रिस्क येत नाही, so they can still work together and make it happen. So from that point of view, we have, see, I am optimistic. मी तर बोलतोय की फ्युचर एक खूप ब्राईट आहे ह्युमॅनिटीसाठी. पण ना या आर्थिक गर्तेतून हाऊ वी गो थ्रू इट, हाऊ इंडिव्हिज्युअल्स गो थ्रू इट. अँड सर्टनली बोलतो, तुम्ही सगळे तुमच्या रिटायरमेंटचा पैसा स्टॉक मार्केट वगैरे लावू नका. सेफ इन्व्हेस्टमेंट्स मध्ये पण ठेवा. सोन्यावरती घ्या. म्हणजे सोन्यामध्ये आठवले मी तर तुम्हाला म्हणजे सोन्याचा प्रश्न विचारायचा. हो. लाखावर पोचलं सोनं. येस. लोकांच्या मनात म्हणजे असंही घडलं ना, काही लोकांनी जेव्हा, मला आठवतंय म्हणजे एका मित्रानं मला सांगितलं की 75,000च्या पुढे मागे झालं तेव्हा त्या लोकांनी गोल्ड विकून टाकलं की एवढं परत काय होणार नाही. आणि आता पश्चाताप करतात की अरे एवढं वाढलं, पुढे काय होऊ शकेल. म्हणजे आता तुम्ही बोलताय सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याचा विचार असाच करत राहायचा. मी माझ्या सामुदायिक भांडवलशाहीत पुस्तकात एक चॅप्टर म्हटलेला आहे अमेरिकेचा गोल्ड स्टँडर्ड बद्दल. म्हणजे अमेरिकाची जो डॉलर आहे आधी गोल्डनी बॅक्ड असायचा वर्ल्ड वॉर II नंतर. पीपल कुड एक्सचेंज द डॉलर टू गेट गोल्ड. आणि जेव्हा गोल्ड स्टँडर्ड होता, अमेरिकाचा आर्थिक विकास, लोकांचा विकास सर्वात बेस्ट होता. कॉल्ड अ गोल्डन एरा ऑफ फ्री मार्केट कॅपिटलिझम. तर तो 1970 मध्ये निक्सनने जेव्हा ही टूक द गोल्ड स्टँडर्ड अवे, कशामुळे केला? याच्यामुळे केला कारण मल्टीनॅशनल कंपनीला बाहेर जॉब्स पाठवायचे होते, स्वस्त मध्ये काम करायचं असतं, त्यांचा प्रॉफिट वाढवायचा होता. त्याच्यासाठी त्यांना ट्रेड डेफिसिट रन करायचे होते. दॅट्स वन ऑफ द रिझन्स. पॉलिटिकल करप्शन, दुसरं काही नाही. ओके, पॉलिटिकल करप्शन, दॅट्स व्हाय इट वेंट अवे फ्रॉम द गोल्ड स्टँडर्ड. आणि म्हणून अमेरिका एवढं ट्रेड डेफिसिट्स, एवढे बजेट डेफिसिट्स, लोकांना एवढी बेकारी वाढली आहे. दॅट हॅज टू कम बॅक. ट्रम्प जे करतोय, दीज आर ऑल द स्टेप्स टुवर्ड्स रिस्टोरिंग अमेरिका टू अ गोल्ड स्टँडर्ड. आय एम टेलिंग यू, तुमच्याकडे जर सोनं असेल बिलकुल विकू नका. 2 पट, 3 पट, 5 पट पण होऊ शकेल. इतकं वाढ. येस, दिस इज द रियालिटी ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी. आय एम टेलिंग यू. सो यू हॅव टू, इट विल बी वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट्स यू कॅन मेक इन द लॉंग रन. आपल्या देशामध्ये
सोनं घरी ठेवायचं एक फ्युचर ऍसेट म्हणून ही परंपराची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. तर भारतीय लोकांनी ती मेंटेन करायला हवी. मला एक मध्ये कळलं की केदारनाथचं काहीतरी सोनं चोरीला गेलं मंदिरातलं, असं मी ऐकलं. आय एम नॉट शुअर अबाउट इट. त्याच्यात मला वाटतं आपल्याकडे कन्फर्म माहिती नाही, त्यामुळे जास्त जाऊया नको. ओके पण ओके. सोन्याचं म्हणजे हा. काय नेमकं? तर मेन थिंग इज दॅट वेन गोल्ड स्टँडर्ड आला, वेन आणि गोल्ड स्टँडर्ड ब्रिंग्स प्रॉस्पॅरिटी टू एव्हरी सिटीजन. कारण काय असतं, जेव्हा गोल्ड स्टँडर्ड कंट्रीची करन्सी गोल्ड स्टँडर्ड बॅक होते, पॉलिटिशियन्स कॅनॉट रन ट्रेड डेफिसिट्स, पॉलिटिशियन्स बिकम युजलेस. पण एकदा बॅलन्स, गोल्ड मेंटेन्स द बॅलन्स बिटवीन सप्लाय अँड डिमांड. ही गोल्डची खासियत आहे. गोल्ड केव्हा निर्माण होतं, जेव्हा दोन स्टार्स कोलॅड होतात. देवानी जी पैसा निर्माण केला जगासाठी तो सोनं आहे. तर दिस हॅज अ व्हेरी बिग सिग्निफिकन्स. आय सर्टनली वुड नॉट रेकमेंड यू टू सेल युअर गोल्ड. कीप युअर गोल्ड अँड कीप इट इज इन्व्हेस्टमेंट. इफ नीडेड, गिव्ह अ पोर्शन टू गेट सम लोन आउट ऑफ इट, बट डोंट सेल इट. म्हणजे माझंही बऱ्याच प्रमाणात तुमच्यासारखं आहे. फार काही कळत नसतं. पैसा कमवायचा असतो, सन्मानानं जगण्यासाठी तो गरजेचा असतो. मात्र आता अपेक्षितमुळे यांनी जो सल्ला दिलाय ना, तो खरोखर माझ्या मित्राचा अनुभव ऐकल्यानंतर मलाही असं वाटलं की खरोखर त्यांना सोनं विकायला नको होतं. जेव्हा 5 लाखापर्यंत पोहोचलं तेव्हा. आता वाढतच आहे, थोडं मागे जातं, परत पुढे जातं. आणि आता त्यांचं जे म्हणणं आहे ते तर खूपच खूपच अपेक्षा वाढवणार आहे. त्यांच्या अपेक्षित या नावासारखं. सिन्सिअरजी, तुमच्या मी मराठीवर 2013 मध्ये 14 मध्ये जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला, 15 मार्च मध्ये इंटरव्ह्यू दिला होता मी, तर त्यावेळेस मी हे भाकीत पण केलं होतं की हा गोल्ड बॉन्ड जो आणलाय गव्हर्नमेंट तो फेल होणार आहे, जो झाला आहे. सो रिमेंबर वन थिंग, यू कॅनॉट, गोल्ड हॅज इट्स ओन इंट्रिन्सिक व्हॅल्यू. स्वतःची एक व्हॅल्यू तर स्टँड करते गोल्ड, दॅट नथिंग कॅन रिप्लेस दॅट. ही एक युनिक प्रॉपर्टी जी गोल्डची आहे. म्हणून मी सांगतोय गोल्ड हॅज अ बिग बिग सिग्निफिकन्स. म्हणून जागतिक सेंट्रल बँक आज गोल्ड घेत आहेत. जागतिक सेंट्रल बँक गोल्ड. ते बिटकॉइन बोला, काही बोला, कोणी बिटकॉइन घेत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने पण मध्ये केलं. मग म्हणून जागतिक त्यांना माहितीये की दिस इज द रिअल रिझर्व. आता बेसल 3 मध्ये टियर 1 ऍसेट होणार आहे गोल्ड. सो आय एम टेलिंग यू, डोंट सेल युअर गोल्ड. म्हणजे मोठा सल्ला आहे हा तुमचा, तसा की सर्व करा पण गोल्ड विकू नका सध्या. डेफिनेटली सोनं विकायचं नाहीये. म्हणजे हे अपेक्षित मुळे सांगतात, हे लक्षात ठेवा. काही त्यांच्या पुस्तकात सुद्धा ना खूप काही चांगल्या गोष्टी त्याने दिलेल्या होत्या. त्यातलं मला म्हणजे सर्वात आणखी पुढचा जो प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की आमच्या सारख्यांनी नोकरीला पर्यायी एक उत्पन्नाची व्यवस्था ठेवा. डेफिनेटली. दुसरं, तुम्ही सध्याच्या कॉर्पोरेट एरामध्ये बाबा जॉब गेलाय, निराश होऊ नका, कॉपरेटिव्ह सहकार तत्वावर एकत्र या, काहीतरी करा, असा चांगला सल्ला सुद्धा दिला. एक वेगळ्या प्रकारचे स्टार्टअप आयडिया करीत कॉपरेटिव्ह. सध्याचा आणखी एक विषय म्हणजे मगाशी तुमच्या तोंडी आलं AI, आणि तुमचं पुढचं पुस्तक जे आहे मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, त्यांचं इकॉनॉमिक रेजिनेन्स इन द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या पुस्तकाचा मी उल्लेख केला. या पुस्तकात तुम्ही जे भाकीत केलेलं आहे की कशा पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एक प्रकारे अर्थव्यवस्थेचं पुनरुत्थान होऊ शकतं. येस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे बघा, तुम्हाला माहितीये, तुमच्या घरी आता वॉशिंग मशीन आहे. तुम्ही तुमच्या घरी धुणे भांडीला बायका येत नाही, भांडी जाता डिश वॉशर पण आहे, यू डोंट रिक्वायर दिस थिंग. आता ओला उबर जे आहेत ते पण रोबो टॅक्सीज येणार आहेत. रोबोट्स बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्व्हेस्टमेंट का होत आहेत सर्वात जास्तीत जास्त. इनफॅक्ट आज पण मार्केट खाली असलं जाणार, बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ डॉलर्स आर बिंग इन्व्हेस्टेड इन AI मध्ये. म्हणून जर तुम्हाला मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर AIच्या टेक्नॉलॉजी स्टॉक्स वरती घाला, कारण ते राहील, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कंटिन्युअस राहणार आहे. पण धोका असा आहे की एवढं शॉर्ट साइटेड थिंकिंग आहे की कॉर्पोरेशन्सला हवंय की सर्वात स्वस्तात आणि कमी किमतीत आपल्याला सर्वात मॅक्सिमम प्रॉफिट हवंय, म्हणून ते जास्तीत जास्त जॉबला ऑटोमेट करणारे, म्हणून तुमचा जॉब धोक्यात आहे. पण आता ह्याचा विचार करत नाहीत. पण जर लोकांची एवढे सगळे प्रोफेशन्स ऑटोमेट केले, लोकांची क्रयशक्ती गेली, तर मग शेवटी त्या टेक्नॉलॉजीच्या लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट जे प्रॉडक्ट्स असतील, सर्व्हिस, ते अफोर्ड करायला पण लोकांकडे क्रयशक्ती हवी ना. आता
डोनाल्ड ट्रम्पचं का झाला, वाय डिड ट्रम्प गेट इलेक्टेड? कारण आतापर्यंत हे सगळा जो लोकांना कर्ज देऊन लोकांकडे एवढं कर्ज वाढला आणि अमेरिकाचा $36 ट्रिलियन पर्यंत नॅशनल डेट गेला आहे आणि मग पूर्ण आर्थिक व्यवस्था कोसळणार याच्यामुळे. सो तो सस्टेनेबल पाथ नाही की लोकांना कर्जांमध्ये घाला. इव्हेंच्युअली लोकांची पर्चेसिंग पॉवर ही वाढायला हवी. आता मग एवढं ऑटोमेशन आहे, ऑटोमेशनने लोकांचे वर्किंग आवर्स कमी होणार आहेत. बिफोर टोटल अनएम्प्लॉयमेंट लोकांचे वर्किंग आवर्स कमी होणार आहेत. मग लोकांचे वर्किंग आवर्स मध्ये जर लोकांची क्रयशक्ती कमी झाली, सो हाऊ वी शुड अचीव्ह अ बॅलन्स सो दॅट ॲज टेक्नॉलॉजी स्टार्ट्स प्रोग्रेसिंग मोर अँड मोर, लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढेल. हे कसं करायचं ह्याच्यासाठी एक टोटली नवा कॉन्सेप्ट हवा, जो माझ्या पुस्तकात मांडला आहे मी. नवीन बिझनेस मॉडेल, नवीन इकॉनॉमिक सिस्टम. दॅट इज बाय मी मास कॅपिटलिझम बोलतो. मी बोलतो की टेक्नॉलॉजीचा विकास आतापर्यंत लोकांना अनएम्प्लॉयमेंट करण्यात, काही लोकांना खूप पैसा प्रॉस्पेरिटी जो विच शुड बी युटिलाइज फॉर बेनिफिटिंग ऑर्डिनरी ह्युमन बीइंग्स. आज जो टेक्नॉलॉजी एवढा विकास झालाय तो खरा चांगल्या प्रमाणे वापरला तर खरोखर दुनियानं गरिबी जाईल. पण ते अर्थ ते विचार यायला एक क्रांती लागेल, एक खूप मोठी आर्थिक गर्तेत आपल्याला साठायला. 2029 पर्यंत वी आर गोइंग टू एंटर इनटू बिग डिप्रेशन इन द वर्ल्ड इकॉनॉमी. ओके, अँड बिकॉज म्हणून तो हा ट्रेड वॉर आहे, मग रिअल वॉर पण चालू होईल. बट इव्हेंच्युअली गुड आयडियाज गोना कम आउट ऑफ इट, बिकॉज फायनली सरकार हे सदैव वॉर मध्ये राहू शकत नाही. लोकांना पण people want job, people want prosperity, people want freedom, people want good way of life. That is why human beings have been progressing. So that's why I'm telling you कि we have a bright future ahead of you. पण you have to become politically conscious. You have to be education as well. किंवा स्वतःला पण एज्युकेट करायला हवं काय काय गोष्टी चालू आहेत, कसा तुमच्या व्होटचा किती बहुमूल्य आहे. आणि when you as a voter can make the choices in a democratic way, in an economic democracy, things are going to be great for the world economy. असं माझा विचार आहे. तुम्ही खूप चांगलं बोलला. म्हणजे सकारात्मकता हे तुमचं एक वैशिष्ट्य आहे जे मला खूप भावतं करतं. कारण अनेकदा किंवा भीती विकून चालत नसते. एकीकडे तुम्ही हे सांगताय की ट्रेड वॉर, त्यानंतर मे बी वर्ल्ड वॉर होऊ शकेल, मर्यादित प्रमाणात का होईना. 2 युद्ध सुरूच आहे, तिसरं युद्ध होता होता थांबलं भारत पाकिस्तान मधलं. हे टेक रिव्होल्युशन जे आहे, एआय रिव्होल्युशन, हे कशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रमाणात, तुम्ही बिझनेस मॉडेलचा उल्लेख केला, परंतु छोट्या छोट्या प्रमाणात अशा प्रकारचे बिझनेस मॉडेल कसे डेव्हलप होऊ शकतील. कारण पहा, उबेर, ओला किंवा या ज्या टेक कंपन्या, टेक जायंट्स आहेत, त्यांच्यासाठी थोडं सोपं आहे की ड्रायव्हरलेस कार आणल्या, त्यांच्या ड्रायव्हरवरची इन्व्हेस्टमेंट गेली, एक्सपेन्सेस गेले, त्यांचा खर्च कमी झाला. परंतु त्याच वेळी ते जे जॉबलेस होणार आहेत, आत्ताच आपल्याकडच्या आयटी कंपन्यांचे कॉल सेंटर, ह्या कॉन्सेप्ट जवळजवळ आउटडेटेड होत चाललाय. ते जॉबलेस होतात, त्या तरुण पोरं, म्हणजे इंजिनियर सुद्धा आपल्याकडे अशा कॉल सेंटर मध्ये करायचे, कारण तिकडे पैसा जास्त मिळायचा. बरोबर. आता हळूहळू मीडिया, मी पत्रकार आहे, मला आता काही माझ्या मित्रांनीच एआय मॉडेल बनवले, एआय टूल बनवले की तुम्ही काही मुद्दे टाका, तुम्हाला रेडी आर्टिकल मिळेल. मला सांगितलं कशाला तुम्ही स्टाफ घेता. इथपर्यंत एआयचं, आता याला काय म्हणू मी, मला टेक्नॉलॉजी आवडते त्यामुळे मी त्याच्या प्रेमात सुद्धा आहे. आणि दुसरीकडे तुम्ही आता जी भीती व्यक्त केली की जॉब जातील लोकांची, तर जॉब ज्यांचे जाणार आहेत त्यांना दिलासा देणारा मार्ग अपेक्षित मुळे यांनी दाखवावं असं मला वाटतं. कारण सकारात्मकतेसाठी तुम्ही सुद्धा ओळखले आता. तर तेच बोलतोय ना. आता बघा, सरकार कितीही बोलेल, प्रॉमिसेस करतील आम्ही तुम्हाला जॉब देऊ, पण प्रत्यक्षात जेव्हा ते मटेरियलाइज होणार नाही, दे गोना गो आउट ऑफ पॉवर. No government can remain in power for a huge unemployment, and this is going to happen globally. So the pressure to change things has to finally come from the people. Okay, nobody else but the people, the voters, educated people. You have the right, you have the power in you, and तू तुम्हाला exercise करायला power. But I'm telling you one thing, even हे मोठे मोठे corporations,
ओला बोला, उबर बोला, जे सगळं ऑटोमेट करतायत. लोकांकडे क्रयशक्तीच नाही, ह्यांना पण बिझनेस कसा मिळणार आहे? ह्यांना पण लॉंगचा विचार करत नाही की सो they also have to be a part of the solution. So far, they are part of the problem. Big corporations, they have to be a part of the solution because it is in their best interest, in their long-term profitability, to be a part of the solution, not be a part of the problem. So it is going to require a change in the basically monetary policy आणि इकॉनॉमिक्स. व्हायोलेशन्स काय होत आहे? सप्लाय आणि डिमांड हे जे आहे इकॉनॉमिक मध्ये ह्याचेच व्हायोलेशन्स होतात. आपली पूर्ण अर्थव्यवस्था फक्त सप्लाय वरती फोकस आहे, क्रयशक्ती डिमांड वरती काही फोकस देत नसल्यामुळे हा सगळा अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आणि दॅट्स वाय वी नीड टू फोकस ऑन अ बॅलन्स बिटवीन सप्लाय अँड डिमांड, अँड दॅट इन्व्हॉल्व्स नॉट ओनली प्रोड्युसर्स बट ऑल्सो कन्झ्युमर्स. यू कॅनॉट वॉट से इट इज इन्व्हॉल्व, सगळ्यांचा होणार आहे. सो आय बिलीव्ह इव्हेंच्युअली जे असेल खूप श्रीमंत लोकांकडे, पण तेव्हा माझं इन्व्हेस्टमेंटचं मला काही रिटर्न मिळत नाहीये कारण क्रयशक्ती नाहीये, ते पण त्यांचा इन्व्हेस्टमेंट स्टॉप करतील, आर्थिक डिप्रेशन चालू होईल. द ओनली वे कमिंग आउट ऑफ डिप्रेशन इज बॅलन्सिंग. आणि तुम्हाला आणखी एक सांगतोय की वर्ल्ड वॉर II नंतर जॉन मेनार्ड केन्स हा मोठा अर्थव्यवस्था, आधी पण असंच चालू होतं. केन्स बोलला होता तर सरकारांनी डिमांड जनरेट करायची. आणि आता पण प्रॉब्लेम असं झालाय ओबामाच्या ह्याच्यामध्ये पाहिलं मी की जेव्हा आर्थिक विषमता वाढते आणि सरकार काय बोलतात ते खर्च करते ना, खर्च वाढवतो. खर्च करते, काय होतं म्हणजे तो सगळा पैसा जो असतो, द होल पर्पज ऑफ गव्हर्नमेंट स्पेंडिंग मनी ऍक्च्युअली टू इन्क्रीज डिमांड इन, की लोकांकडे पैसा जाईल तो आणि लोक क्रयशक्ती वाढेल. पण नाही, हा सगळा पैसा जो चाललाय गव्हर्नमेंट, तो त्या रिच लोकांच्या खिशातच चाललाय. सो ऍक्च्युअली द होल केन्सियन पॉलिसी the Keynesian policy is failing utterly. So that is why you cannot take that route anymore. You have to take a different route. And on top of it, when artificial intelligence is coming, we have exponential growth in productivity. Productivity ordinary नाही, exponential growth. म्हणजे आता आपल्या स्मार्टफोन मध्ये एवढी गोष्टी होऊ शकतात, कॅल्क्युलेटरचं काम करतं, फोनचं काम करतं, ऑडिओचं काम, सगळ्याचं काम करतं ते, एव्हरीथिंग वन. सो द प्रोडक्टिव्हिटी सो हाय. त्या स्मार्टफोन मध्ये जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती जी नासानी चंद्रावरती पाठवतं ना, त्यापेक्षा 100 पट जास्त आहे आज. तेवढी जास्त 100 पट जास्त. 100 पट जास्त आहे. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज दॅट की ती आपल्या हातात एक असा गॅजेट आहे विच ऍक्च्युअली ऑल्सो हॅज अ सोल्युशन्स. पण हे इकॉनॉमिक सिस्टम हॅज टू चेंज सो दॅट ही टेक्नॉलॉजीचा विकास जो आहे तो सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्ती वाढायसाठी व्हायला हवा, जो होत नाही. आणि त्याचाच माझ्या विचारात मी माझ्या पुस्तकात टाकला की तो टेक्नॉलॉजीचा ग्रोथ इज एक्सलंट, एव्हरीवन वॉन्ट्स टेक्नॉलॉजी, पण what is happening is an unproductive use of technology, which I'm telling we should use it productively for creating more employment and increasing the purchasing power of the people. तुम्ही जो क्रयशक्तीचा म्हणजे आपण जे विकत घेतो ना, तेही खूप महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणजे मगासपासून म्हणजे आम्ही या मुलाखती आधी थोडंसं जे बोलत होतो तेव्हाही तो मुद्दा पुढे आलेला की भांडवलदार काय करतात, त्यांचा नफा वाढला पाहिजे. तो नफा वाढवण्याच्या नादात ते अनेकदा रोजगार कसा कमी करता येईल, आपल्याला तो खर्च कसा कमी करता येईल याच्यावर लक्ष देतात. त्यातून होतं काय की कमवते कमी होतात, कमवते कमी झालं की ग्राहक कमी होतात, ग्राहक कमी झाले की उत्पादनांची मागणी घटते. ते जे गणित आहे, म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडताय की क्रयशक्ती वाढवली पाहिजे, आता आपल्या देशासमोर सुद्धा मगाशी मी कॉल सेंटरचा उल्लेख केला, मीडियावर ते संकट येऊ घातलेलं आहे. इतर क्षेत्रात सुद्धा हळूहळू एआयचा फायदा आहे तेवढाच रोजगार देण्यातला तोटा दिसतोय. तर नवे जे जॉब जनरेट होतील ते कोणत्या प्रकारचे असतील एआयमुळे, कारण तुम्ही इंजिनियर सुद्धा आहे, इकॉनॉमिस्ट कम इंजिनियरचं तुमचं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे हक्कानं तुम्हाला सर्व मी विचारतोय. नाही, आणि मी बिझनेसमॅन पण आहे, म्हणजे स्वतःचा माझा बिझनेस आहे. अरे वा, क्या बात. सो बट दॅट इज द रिझन मी स्वतःचा बिझनेस ऍक्च्युअली की ही सगळी आयडिया रेव्होल्युशनरी आहे. मी कोणाचा एम्प्लॉई होऊन हे आयडियाज भरू शकत नाही. नो वन विल एम्प्लॉय. I don't want to be a slave of the capitalist and try to change something that. So
You can do that. आणि that's what I'm trying to tell you. The fantastic part is that मला मेंटॉर्स मिळाले असले, म्हणजे मी बिझनेस फॅमिलीमधनं येत नाही. हम्म. असं नाही की माझ्याकडे खूप पैसा आहे, मी मोठा फॅमिली असं बिझनेस नाही, असं नाही. पण आय थिंक सो इन धिस इकॉनॉमी ॲज थिंग्स आर हॅपनिंग, मी फॉर्च्युनेटली आय वॉज एबल टू गेट इन टू अ बिझनेस विच आय फाउंड अ पर्पज दॅट. आणि बघा, दॅट्स ऑन ट्राइंग टू टेल यू, एआयच्या व्हाय आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक अबाउट माय करिअर. कारण मी जेव्हा माझी टीम ग्रो करतो, म्हणजे आय हेल्प, मी फायनान्शियल ऍडवायझर आहे बाय प्रोफेशन. वेन आय हेल्प न्यू पीपल टू बिकम गुड फायनान्शियल ऍडवायझर्स, आणि दे हेल्प रीच आउट सोल्युशन्स टू अंडर सर्व्ड मार्केट, तर त्या लोकांकडे पण ते सोल्युशन पोचतात जे ते कधीच पोचले नसते. कारण हे बघा, बँक लोकांना कॉल करते, त्यांच्याकडे कमीत कमी $1 मिलियन बँकेत आहे, पण लोकांकडे $10,000 पण असतील, कोण त्यांना फोन करणार? असं नाही की त्यांना गरज नाही इन्व्हेस्टमेंट. तर माझी टीम असं लोकांना, वेन यू आर इन सच अ मॉडेल that you are able to reach out to the underserved market, you are giving them opportunity to give them tax benefits or the how to grow their money well. But at the same time, you also give an opportunity to the people to make an income by being a part of the industry. When this such kind of a revolution happens in industry, I'm saying असं जर भारतात काय झालं, आय बिलीव्ह होईल, पण रेग्युलेशन्स इट हॅज टू टेक टाइम. कारण अमेरिकेच्या फायनान्शियल इंडस्ट्री काय अतिशय रेग्युलेटेड आहे. वेल, हे असं म्हणजे तिकडे काय, इट्स व्हेरी रेअर दॅट फ्रॉड्स हॅपन, आणि फ्रॉड झाले तर लगेच पकडले जातात आणि ते जेल पण मध्ये जातात. तर ते जोपर्यंत स्ट्रिक्टनेस वगैरे येत नाही तोपर्यंत इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण आय बिलीव्ह द मॉडेल दॅट वी नीड इज अ मॉडेल वेअर पीपल कम टुगेदर, वर्क टुगेदर, सो दॅट यू आर इन्सेंटिव्हाइज टू हेल्प मोर पीपल. असा जो मॉडेल असेल, दॅट आय एम डुईंग राईट नाऊ, यू आर इन्सेंटिव्हाइज, की मला इट्स इन माय बेनिफिट की माय टीम ग्रोज, देअर परचेस, दे मेक मोर मनी, दॅट हेल्प्स मी एज वेल इन द लॉंग रन. असा जर मॉडेल असला तर आय बिलीव्ह इट्स अ वंडरफुल वी आर हेड फॉर द फ्युचर इकॉनॉमी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सर्वांचं सहकार्य, एक्झॅक्टली, सर्वांचा विकास, एक्झॅक्टली. हा तुमचा सबका एकंदरीत- साथ सबका विकास रिअल मध्ये व्हायला हवं, हो, नुसतं भाषण नाही. मी पॉलिटिकल ते स्लोगन असल्यामुळे ते शब्द नाही नाही, की सहकार्य हा शब्द घेतला येस, त्यासाठी. नाही, डेफिनेटली. म्हणून कॉपरेटिव्ह सेक्टर इज अ बिग रोल टू प्ले. हो. इनफॅक्ट एक्झिस्टिंग मल्टीनॅशनल पण, फॉर एक्झाम्पल वॉलमार्ट आहे, वॉलमार्टचे भरपूर मोठे मोठे स्टोर्स आहेत. तर एव्हरी स्टोर कुड बिकम अ कॉपरेटिव्ह ओन अँड सर्व द लोकल इकॉनॉमी. म्हणजे आपल्या मुंबई Yeah. अपना वजान Yeah. Yeah. कॉपरेटिव्ह मॉडेल आहे. येस, वेगवेगळ्या येस, ठिकाणी आमच्या Right. अंधेरीत सुद्धा त्यांचं आहे. राईट, तुम्ही परळला तर तिकडे आहे, त्यांचं राईट, मुख्य आहे. राईट. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ते दिसतं. Yes, yes. कॉपरेटिव्ह मॉडेल आहे. येस, एक्झॅक्टली. ना, आणि हा मल्टीनॅशनल, माझा असा विचार आहे की हा मोठ्या लेवलवर व्हायला विचार, 51% ऑफ द शेअर्स ऑफ अ कंपनी शुड बी ओन्ड लोकली बाय द एम्प्लॉईज ऑफ द कंपनी, 49 बाय द वॉल स्ट्रीट आउटसाइड इन्व्हेस्टर्स. कारण आता काय होतं, 51% जास्त शेअर बाहेरचे लोक घेतात आणि ते डिसाईड करतात कंपनीच्या पण लोकांना ले ऑफ करा, लोकांना हे करा. पण जेव्हा लोक एम्प्लॉईज मेजॉरिटी ओनर असतील ते असं होऊ देणार नाही. सो द बिग लेवलवरती पण याचे हे होऊ शकतात. पण मुळात आपल्याकडे एफडी आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, हे परदेशी गुंतवणूक किती मोठ्या प्रमाणावर पण आणली, यावर पण बरंच काही ठरत असतं आणि त्याची इतकी जाहिरातबाजी होते. तुम्ही आठवा ना, दावोसवरून दरवेळी वाद हे ठरलेलेच असतात. मोठमोठे दावे, प्रतिदावे, आरोप सुद्धा होतात, प्रत्यारोप होतात. आणि अपेक्षित मुळीचं सांगणं असं आहे की देश हितासाठी मात्र 49% बाहेरच्यांकडे असू द्या, वॉल स्ट्रीटकडे, म्हणजे अमेरिकेतला जो शेअर मार्केट आहे वॉल स्ट्रीट, तिकडच्या बद्दल ते बोलतात आहे. आपल्याकडे दलाल स्ट्रीट आहे, तसं तिथे वॉल स्ट्रीट आहे. अपेक्षित मला म्हणजे खरोखर एक तुमचं, म्हणजे मी तुम्हाला एक आवर्जून सांगेन, तुम्हाला असं वाटेल की सारखं मी मराठीच्या काळात का जातो, कारण तेव्हा ते मला भेटलेले, तेव्हापासून आमची दोस्ती झालेली आहे एक प्रकारे. तर त्या काळात 2016 मध्ये, जर मी चुकत नसेल तर, मी इकडची नोंद सुद्धा पाहतो बाहेर, तर 2017 26 फेब्रुवारीला की ट्रम्प यांचा अर्थकारणाचा तो पहिला टर्म होता त्यांचा, त्यावेळी तुम्ही सांगितलेलं की त्यांच्या अर्थकारणाचा भारतावर काय परिणाम होईल, मेक इन इंडियावर विशेषतः. कारण आपलं मेक इन इंडिया, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक महत्वाकांक्षी धोरण आहे ते. बरोबर. आपल्यालाही बरं वाटतं, कारण ते शेवटी आपल्या देशातलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. त्याचा फायदा आपल्याला रोजगार मिळेल त्यातून असं वाटतं. आता ट्रम्प 2 सुरू आहे, व्हर्जन 2 आहे आताच, परंतु धोरण तीच आहे, मेक
अमेरिका ग्रेट अगेन, मागा हम्म. मागा वीर म्हणून एक प्रकारे त्यांना तिकडे म्हटलं जातं. हम्म. तर या मागा मॅनमुळे, ट्रम्प यांच्यामुळे इकडे अनेकांच्या पोटात गोळा आलेला आहे. हे मी अगदी स्पष्ट शब्दात सांगतो. अरे तुम्ही आमचे ग्रीन कार्ड पण हे करत नाहीये, तुम्ही आमच्या मुलांना तिकडून हकलून देताय, इथपर्यंत एक भीतीचं वातावरण आहे. या परिस्थितीत 2016 मध्ये, 17 मध्ये, 26 फेब्रुवारीला तुम्ही जे सांगितलेलं होतं आणि आता ट्रम्प व्हर्जन 2 नेमकं भारतावर त्याचा काय परिणाम होईल, विशेषतः आपल्या अर्थव्यवस्थेवर काय होईल? व्हेरी गुड क्वेश्चन. हे बघा, मेक इन इंडिया 2014 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा आले तेव्हा ओबामा पॉवरमध्ये होता. त्यावेळेस अमेरिका, त्यावेळेसपासून यांचं प्लॅनिंग होतं की इंडिया शुड बिकम द चायना. दॅट वॉज द गोल. म्हणून राष्ट्रपती ओबामा सुद्धा 26 जानेवारीला आले होते भारतात. आठवते 15 मध्ये 2015 मध्ये आले होते आणि मेक इन इंडिया लॉन्च केलं टू मेक इंडिया द नेक्स्ट चायना. बट रिमेंबर वन थिंग अगेन, ओबामा's पॉलिसी वॉज अमेरिकन मल्टीनॅशनलचा प्रॉफिट आउटसोर्स करूनच व्हायला हवा. दॅट वॉज कंटिन्युएशन ऑफ द सेम पॉलिसीज. व्हॉट हॅज हॅपन्ड बिफोर इज दॅट हे सगळे प्रेसिडेंट्स हॅव बीन इलेक्टेड बाय अ लॉबी जी मल्टीनॅशनल लोकांसाठी हे करते. ट्रम्प इज अ रेव्होल्युशन, कारण ट्रम्प स्वतःकडेच त्याकडेच एक बिझनेसमॅन आहे, स्वतःकडेच तो एक बिलियनर आहे आणि तो असं बोलायला लागला की मी अमेरिकन लोकांसाठी काम करणार आहे, मी लोकांना हे करणार आहे. सो जेव्हा तो आला, मी स्वतः वोट केलं, मी सिटीजन आहे, मी ऍज अ सिटीजन ट्रम्पसाठी वोट अमेरिकन केलं. नागरिक. या मी वोट ट्रम्पसाठी केलं. ऍज अ सिटीजन आय एम डुईंग द राईट थिंग. आय एम टेलिंग ऑल्सो ट्रम्प इज डुईंग द राईट थिंग फॉर हिज कंट्री, फॉर अवर कंट्री. पण आय एम ऑल्सो ओव्हरसीज सिटीजन, म्हणजे आय ऑल्सो केअर फॉर इंडिया. माझ्याकडे जन्म इकडे झालाय, आय हॅव अ लव्ह फॉर दिस कंट्री. सो बट आय ऑल्सो इक्वली लव्ह द टू कंट्रीज, यु नो. सो तो काय झालं इज दॅट ट्रम्प आल्यापासून मल्टीनॅशनल इनफॅक्ट आता पूर्ण ट्रेड डेफिसिट होणार नाही. ट्रम्प ट्रेड डेफिसिट बघत होते, जे ओबामा वॉज नॉट इव्हन टॉकिंग अबाउट दिस थिंग्स. ओबामाच्या वेळेस ते सगळे, तर तो त्याचा आता मेक इन इंडिया म्हणून तो पूर्ण कोलॅप, मी 16 मध्येच लिहिलंय मेक इन इंडिया फेल होणार आहे. का लिहिलं? कारण मला माहिती होतं ट्रम्प येणार आहे आणि जेव्हा ट्रम्प येणार आहे तो आउटसोर्सिंग बंद करणार आहे आणि मॅक्सिमम हे कमी करणार आहे. मग ऑफकोर्स मेक इन इंडिया जर तुम्ही स्वस्तात काम करणार आहे, पण अमेरिका वॉन्ट्स टू रेड्यूस द ट्रेड डेफिसिट. इफ दॅट इज गोइंग टू द फ्युचर, तर मेक इन इंडिया कसं सक्सेसफुल होईल? पण चीनचं आपल्याकडे आणणं म्हणजे ग्लोबल फॅक्टरी एक प्रकारे भारताला बनवण्याचा ओबामा काळापासून जो प्रयत्न दिसला, त्यात मेक इन इंडिया मोदींचा एक महत्वाकांक्षी. बरोबर आहे. आता त्याचा फायदाही आपल्याला होईलच ना. म्हणजे पहा, ट्रम्प काय सर्वच्या सर्व तिकडे बरोबर आहे. वन थिंग पण लक्षात ठेवा, मी आता आय एम टेलिंग अ पर्सन, माझे चायनीज फ्रेंड्स पण आहेत, माझे मेंटॉर पण एक चायनीज आहे, चायनीज अमेरिकन. हे लोक जबरदस्त हार्डवर्किंग लोक आहेत, चायनीज लोक. म्हणजे असं मला तरी वाटतंय की अमेरिका हॅज गिव्हन अप ऑन इंडिया बिकमिंग द चायना टुडे. अमेरिका हॅज गिव्हन अप ऑन दॅट फॅक्ट अँड इंडिया चायना होईल, ऑनेस्टली. ओके, सो कारण वी आर नॉट एबल टू मॅच विथ देअर लेवल ऑफ हार्डवर्क, विथ देअर लेवल ऑफ, म्हणजे चायनामध्ये सांगतोय ना, ते कम्युनिझम असल्यामुळे ते लोक अक्षरशः असे राबवायचे लोकांना इनिशियल स्टेजेस मध्ये. नाऊ दे आर डिफरंट कंट्री. इंडिया इज नॉट काइंड ऑफ दॅट. आपलं कल्चर तसं नाहीये. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर इंडिया टू बिकम द चायना, नेक्स्ट चायना. इंडिया इज अ डेमोक्रेसी, दे हॅव अ कम्युनिझम. म्हणून मात्र वी शुड हॅव डिफरंट अप्रोच टू मेक इट हॅपन. सो माय सजेशन वॉज दॅट इंस्टेड ऑफ डुईंग मेक इन इंडिया, जेव्हा डॉक्टर रघुराम राजन मेक फॉर इंडिया बोलायचं, आय वॉज टॉकिंग समथिंग ऑन सिमिलर लाईन्स की भारतीय लोकांसाठी बनवा तुम्ही. डोंट बिकम अ मार्केट फॉर एक्सटर्नल मल्टीनॅशनल. आपण जेव्हा एक्सटर्नल मल्टीनॅशनल्स बनवू, पण इम्पॉर्टंट काय आहे की आपण आपल्या लोकांची क्रयशक्ती वाढवायची ऍज दिस थिंग्स आर हॅपनिंग. अँड दिस इज व्हॉट वी शुड टेक स्टेप. इव्हन ऍपल जर इकडे आली, not just do a cheap labor and send everything back to United States. No, but we should also make sure that तुम्हाला जर आमची मदत हवी आहे चायनाशी डील करायला, वी ऑल्सो हॅव अ ओन नॅशनल इंटरेस्ट बिहाइंड इट, की आम्हाला आमच्या लोकांची बाईंग पॉवर वाढवायची, सो दॅट आम्हाला आता इंडियाचे एवढे ट्रेड डेफिसिट, तेलानंतर इलेक्ट्रॉनिक्स सर्वात जास्त ट्रेड डेफिसिट भारताचे. प्रत्येक माणसाकडे स्मार्टफोन आहे भारतामध्ये.
प्रत्येक माणसाकडे. आणि वी डोंट मॅन्युफॅक्चर सिंगल स्मार्टफोन. एक देशाचा स्वतःचा फोन नाहीये, चिप्स नाही स्वतःचे, देशाचा फोन नाही. सो यू हॅव टू बी, इट्स हाय टाइम. म्हणजे मी तर त्या पूर्ण डेलिगेशन इंडियाच्या 2013 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भेटलो होतो. आणि तेव्हा माझं पुस्तक पण आलं होतं. तर मी त्या लोकांना आलो भेटलो पण, म्हणजे डेटीच्या चेअरमनला, मग इंडिया असोसिएशन सेमीकंडक्टरला. पण व्हॉट आय वॉज सीइंग इज दॅट ह्या लोकांना पुढचा विचारच नाही करत आहेत. दे आर सो नॅरो इन देअर आउटलुक. दे डोंट थिंक 10 years ahead. इंडिया कॅनॉट अफोर्ड सेकंड मिस्टेक, इज ऑल आय कॅन टेल यू. एक मिस्टेक झाली 10 वर्षाची, काय नेमकी ती मिस्टेक कोणती तुम्ही म्हणता? की वी थॉट that just by cutting the taxes and keeping the low wages, technology is going to come over here. People won't come here. झालं नाही तसं. नाही, पण कॉर्पोरेशन, मोठमोठ्या कॉर्पोरेशन ना, सॅमसंग FII झाले. हो. ओके. हाऊ मच मॅन्युफॅक्चरिंग भारतात असेंब्ली फक्त होते बाबा. हे बघ शाखा, मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, जे चीन आहे जगाची हायटेक मध्ये मॅन्युफॅक्चरिंग, इंडिया इज नो व्हेअर, स्टील नो व्हेअर. आता ते बोलतात टाटा एक फाउंड्री चालू करणार आहे. हे टाटाने 10 वर्ष आधी घातले असते पैसे. इव्हन अंबानी, अडाणी, केवढा पैसा आहे तुमच्याकडे. हा पैसा सेमीकंडक्टर उद्योगात घाला आणि भारतीय लोकांची क्रयशक्ती वाढवा. आणि मेन थिंग रिझर्व्ह बँकचे पॉलिसीज, हे पुस्तक माझं आहे ना, इट टॉक्स अबाउट टेक्नॉलॉजी, ट्रेड पॉलिसीज, मॉनिटरी पॉलिसीज, गोल्ड स्टँडर्ड, सो मेनी थिंग्स. सो यू नीड अ पर्सन, और यू नीड अ होलिस्टिक अप्रोच. मी बोलू कुठल्या सोल्युशनला नुसतं एक गोष्ट विचारून दुसऱ्या. प्रॉब्लेम असा आहे की अर्थतज्ञांना टेक्नॉलॉजी कळत नाही काय चालू आहे, आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात लोकांना हे अर्थतज्ञ कळत नाही. यू सी, टेक्नॉलॉजी, दे डोंट इव्हन अंडरस्टँड ट्रेड अँड ऑल दिस थिंग. माझे जेवढे सेमीकंडक्टरचे मी आर्टिकल्स लिहितो, दे डोंट अंडरस्टँड दिस थिंग. सो व्हॉट आय डिड, कंबाईन द टू प्रोफेशन्स and brought this idea so that common man can understand. And it's very important that ही जागरूकता पण लोकांमध्ये असायला हवी की जग कुठे होत आहे. दिस आयडियाज आहेत माझ्या पुस्तकातच राहतील जर हे तुम्ही लोकांकडे पोचले नाहीत आणि तुम्ही त्याच्याबद्दल काय केलं नाही तुमच्या फायद्यासाठी. मी एकटा केवढं करणार. I can write, I can put some ideas, but finally it is for your benefit. You have to participate in this progress with me. I cannot do it alone. नाही, हा प्रामाणिकपणा मला भावतो आणि त्यामुळे तुमच्याशी एवढं मी बोलत असतो की खरोखरच आहे, केवळ एखाद्याने कल्पना मांडल्या तेवढ्यानं काही होत नसतं. त्या कल्पनांना प्रत्यक्षात आणणं आणि ते आणण्याचे अधिकार ज्यांच्याकडे आहे त्या राजकीय नेत्यांवर आपण जनमताचा दबाव तयार करणं हे सुद्धा झालं पाहिजे. हेच अपेक्षित मुळे यांना सांगायचं आहे. शेवटी एवढा एक आपला मराठी माणूस आज अमेरिकन नागरिक असला तरी शेवटी मूळ भारतीय असल्यानं ते आपल्या आईवर जसं प्रेम करतात, त्यांच्या आई इकडेच असतात, तसंच या भारत मातेवर सुद्धा प्रेम करतात. त्या प्रेमातून जे बोलतात आहे ना ते आपण गंभीरतेने घेतलं पाहिजे. अपेक्षित तुम्ही ट्रम्प यांना घाबरला नाही पाहिजे, त्यांच्या धोरणांना घाबरला नाही पाहिजे, उलट आपल्या भारतासाठी त्यांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे अशी सुद्धा संकल्पना. अमेरिका नीड, आता सर्वात मोठा धोका अमेरिकासाठी आहे चायना. चायना इज द बिगेस्ट थॉर्न इन द लेग. काटा जो पायात. हे बघ आता मध्ये काय झालं तुम्हाला, तुमचं आता रिसेंट हिस्ट्री बघा. लडाख मध्ये ऑलमोस्ट 3-4 हजार जमीन चायनाने घेतली, आपण काही केलं नाही. दिस इज सो ब्लंडर ऑन अ डिप्लोमॅटिक फ्रंट. कारण चायनाला तर कॉन्फिडन्स आलाय की भारत काही करणारच नाही आपण काय केलं तर, कारण त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती पण चांगली आहे, मिलिटरी तंत्रज्ञान पण चांगलं आहे. सो वी नीड अमेरिका, बट at the same time we do not want to become a proxy war with Pakistan between China and America. हे भारताच्या हितामध्ये नाही आहे. म्हणून ट्रम्प इज अ डिफरंट पर्सन. ही इज नॉट अ टिपिकल वन. तुम्ही सांगतो तुलसी गॅबर्ड, कॅश पटेल, हे सगळे भारतीय लोकांना त्यांनी त्याच्या ऍडमिशन की दिस इज अ पॉझिटिव्ह न्यूज, बट हाऊ इंडिया युटिलायझेस दिस अँड हाऊ इट helps Trump also understand. Trump is a person, he's a businessman finally. Okay, Trump is doing everything for America. आणि प्रधानमंत्री बोलले ते मागा आणि मिगा एक मेगा. पण जर फक्त मागा होलं तर मिगा काही राहणारच नाही. मिगा इज नोवेअर. मिगाच्या एक्झिस्टन्स साठी इंडिया शुड ऑल्सो हॅज इट्स ओन स्टँडिंग समवेअर ऑन द सेम की दॅट वी विल हेल्प यू विथ युअर फाईट विथ चायना, बट
we also have to focus on our own economy first, our people first. In this process, we will also help you in fighting China. असा जर अप्रोच आपण स्टँड घेतला, आणि ऑफकोर्स वी रिक्वायर द टेक्नॉलॉजी फ्रॉम देम, वी रिक्वायर द सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग. बघा, भारतीय लोक जे विजावरती होते, जे जॉब जातात, ते भारतात येतात, त्यांच्याकडे अमेरिकन एक्सपिरियन्स आहे, त्याचा फायदा उचलायला हवा भारताने. खूप मोठं आहे. म्हणजे दिस इज हॅपनिंग आफ्टर इन अ ह्यूज नंबर. इकडे आले, काही तिकडे सापडलं नाही, मग तिकडनं दुसऱ्या देशामध्ये मायग्रेट झाले. यू आर अगेन गोइंग टू लूज अ बिग ह्युमन कॅपिटल. हे ह्युमन कॅपिटलचा तुम्ही या 2-3 वर्षात कसा सदुपयोग करू शकाल, यावरती खूप मोठा आहे. ऍज आय एम टेलिंग यू, ऍज वेन यू आर डुईंग दिस, इम्पॉर्टन्स ऑफ इंडिया बॅलन्सिंग द रिलेशनशिप्स विथ चायना इज इक्वली इम्पॉर्टंट. कारण तुम्ही त्या ड्रॅगनला हे करता कामा नाही, कारण ह्यूज अनएम्प्लॉयमेंट तिकडे आहे, फॅक्टरीज एम्प्टीज आहे, आणि अत्याधुनिक वेपन्स पण आहेत. व्हॉट हार्म दे हॅव की लेट्स गो अँड इन्व्हेड इंडिया. तोच मला प्रश्न म्हणजे विचारायचा आहे खरं तर, राईट. की आता जे घडलं, म्हणजे मगाशी तुम्ही बोलताना एक बोलून गेलात, म्हणजे तुम्ही तसं इंजिनियर, इकॉनॉमिक्स तुमचा आवडता विषय, अभ्यासाचा विषय, त्यावर तुम्ही पुस्तकं लिहिली, परत टेक आणि इकॉनॉमी याचा एकत्र करून तुम्ही तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र यावर लिहितात, ते भाकितं वर्तवतात. म्हणजे पोपट तसं नसतं, पोपटवाला भविष्य नाही. प्रत्यक्षात मुद्दे पडताळणी करून आपण जसं विश्लेषण करतो, राजकीय विश्लेषण आकडेवारीचं, तसं त्यांचं असतं, अपेक्षित मुळे यांचं. मला हे विचारायचं आहे की तुम्ही मगाशी एक बोलला सुरुवातीलाच, की पहलगाम जो दहशतवादी हल्ला झाला, ते ब्रेन चाइल्ड हे चीनच्या कपटी मेंदूचं असेल, डेफिनेटली, तर आश्चर्य वाटणार नाही. मला तर आधीपासून वाटत तसंच वाटतंय. या डेफिनेटली. पुन्हा ज्या पद्धतीनं पाकिस्तान वेगवेगळ्या प्रकारचा कपट नीती ठेवतो, चायना इज कंट्रोलिंग इट. कारण बलुचिस्तानमध्ये जो उठाव झालेला आहे, क्रांती घडते तिथे. आम्ही मुक्तपीठवर तिकडच्या महरम बलोच या तरुण रणरागिणीचं जे भाषण दाखवलं, लाखो लोक जमतात आहे. पाकिस्तानला जुमानत नाही, कदाचित बलुचिस्तान वेगळा होऊ शकेल, पश्तुनिस्तान पूर्वीपासून आहे, वेगवेगळ्या प्रकारे. आणि त्याच प्रदेशांमधून चीनचा तो खूपच त्यांचं स्वप्न असलेला, म्हणजे ते सुद्धा आपल्यासारखं पुरातन याच्यात केले, मात्र व्यवहाराची कास धरून, की त्यांचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, हो, तो सिल्क रोड जुना पुनरुज्जीवित करतात आजच्या काळातला, तो त्याच प्रदेशातून नेमका जातो. बरोबर. त्या म्हणजे त्या गद्वारकडे, बंदराकडे, की त्यांना इझी ऍक्सेस समुद्राचा मिळेल, त्यात आपण अडथळा एक प्रकारे. बरोबर. तर त्या परिस्थितीमध्ये चीन भविष्यात आपल्यासाठी पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू, किंवा पाकिस्तानला बांगलादेशला एकत्र करत आपल्या विरोधात एक वेगळी आघाडी तयार होण्याचा धोका जो तुम्हाला दिसतोय, तुम्ही मगाशी बोलला, तो कशा प्रकारे? हे बघा, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ही चायनीज कम्युनिस्ट पार्टीची, आपले 5 year प्लॅन्स वगैरे असतात ना, पंचवर्षी, तर खूप आधीपासून प्लॅन केली आहे. आणि इट हॅज अ बलोचिस्तान or the China occupied Kashmir, CPEC, all these are important part of their this thing. म्हणून मी त्याला सांगतोय की भारताने जर चायनाच्या रिलेशनशिपला बॅलन्स केलं नाही, जबरदस्त मोठा धोका आहे आपल्या अर्थव्यवस्थेला. ओके, अमेरिका जो कोसो दूर आहे, दे आर आवर नेबर्स. तुम्ही तुमच्या नेबर्सशी नातं हे करू शकत नाही. आणि नॉट ओनली देम, इफ यू स्टार्ट वॉर विथ चायना, डू यू थिंक पाकिस्तान इज? ऑफकोर्स 2.5 युद्ध आपल्याला लागणार आहे. 2.5 म्हणजे अर्ध बांगलादेश, आणि बांगलादेश पण आहे, पण पाकिस्तान इज अनदर. एक चीन, एक 2.5, दीड चीन, दीड चीन, अर्ध पाकिस्तान आणि अर्ध बांगलादेश मे बी. ओके, पण व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज दॅट आपलीकडे आपली अर्थव्यवस्था तेवढी पण स्ट्रॉंग नाहीये to fight on these all fronts together. Yeah, we don't have that strength. Okay, so that is why आपल्याला डिप्लोमसी, रिलेशनशिप्स मेंटेन करणं हे. आणि आय एम टेलिंग यू, आता बघा, हे मी माझ्या 16 मध्ये मी आर्टिकल मध्ये काय लिहिलं, की चायनाने जसं अमेरिकाचे $1 trillion वर्थ ट्रेजरी रिझर्व्ह जे चायनाकडे घेतलेत,
by running trade surplus, manipulating Chinese currency with American dollar. हे भारताने भारतीय रिझर्व्ह बँकच्या मदतीने मॅनिप्युलेट करन्सी करून चायनाशी बाय मोर ऑफ चायनाज बॉन्ड्स. ओके, पेपर करन्सी आहे हे. तर हे माझ्या आर्टिकल मी लिहिलंय. पण ज्या चीनने हा. अमेरिकेला त्या पद्धतीनं एक प्रकारे जेरीस आणलेले आहे सध्या, की अमेरिकेचा जवळजवळ फायनान्शियल कंट्रोल चीनच्या हातात आहे त्या बॉन्ड्समुळे, राईट, गव्हर्नमेंट बॉन्ड. ते हळूहळू विकतात. पण ते आपण चीन आपल्याला विकेल तसं का चीन लक्षात ठेवा, चायनामध्ये आता जबरदस्त आर्थिक प्रॉब्लेम चालू आहे अमेरिका ट्रेड वॉरमुळे. चायना नीड्स पीपल टू बाय टू डू ट्रेड विथ देम. तो इन्व्हेस्ट नाही, बायलॅटरल ट्रेड बोलतो मी, बायलॅटरल ट्रेड. तर बायलॅटरल ट्रेड मध्ये जर रिझर्व्ह बँक कॅन प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल थ्रू करन्सी मॅनिप्युलेशन, जे चायनाची सेंट्रल बँक करते, पीबॉक बोलतात, पीपल्स बँक ऑफ चायना, ती जर आरबीआयने केली थ्रू करन्सी मॅनिप्युलेशन अँड बाईंग मोर ऑफ चायनीज बॉन्ड. बघ, चायना वॉन्ट्स बायलॅटरल ट्रेड. आपण त्यांच्या आणि दीज ट्रेडर्स, आपण बघ, एक ट्रेडर असला, फॉर एक्झाम्पल अडानी वॉन्ट्स टू डू सम ट्रेड डील विथ चायनीज कंपनी, तर चायनीज विल फिक्स सम एक्सचेंज रेट. पण आपण रिझर्व्ह बँक बोलो की कॅन से दॅट आम्ही डायरेक्टली चायनीज लोकांशी डील करतो, तुम्ही आमच्या थ्रू या. जर एका रेमेनबी मध्ये 10 रुपये असतील, आम्ही तुम्हाला 15 रुपये देऊ. ही इज पेपर करन्सी. रिमेंबर वन थिंग, इट्स पेपर करन्सी. पीपल विल वॉन्ट बाय मोर. अरे आम्हाला 15 रुपये मिळतात, आम्ही हवाय. इफ यू ट्राय टू डू दॅट, it's possible RBIs can get more of the RMBs and extra मध्ये they can buy bonds of the China and still maintain the trade balance. हेच जे चायना करते अमेरिकेबद्दल ओव्हर इयर्स, मॅनिप्युलेट करायची करन्सी, सदैव ट्रेड सरप्लस ठेवायचं त्याच्याबरोबर. हे भारताने जर चायनाबरोबर सक्सेसफुली केलं, आय बिलीव्ह यू आर एबल टू स्टील हॅव अ बायलॅटरल रिलेशनशिप्स, हॅव मोर ऑफ द बॉन्ड्स and still maintain good relations with America, China. But India is in a very, very unique position, I can say. But how it utilizes its ideas that to navigate through this for its own good, at the same time maintaining good relations with China as well as America. Here's a Bharatani killer, then India can be a #1 world economy. Maybe not 25 years, but certainly in the next 50 years. But they killer nahi, then I think so we are headed for a real war with China, and it's going to be very bad. I'm seeing it's going to be terrible. जो war होईल झाला भारत आणि चायनामध्ये, it's going to be 1960 will be nothing in front of that. नुकसान होईल भारताचं. It's going to be. आपण खूपच सावध राहायला पाहिजे खरं तर. आणि जे अपेक्षित मुळे एक अर्थतज्ञ, एक इंजिनियर आणि त्याचबरोबर स्वाभाविकरित्या या दोन्ही क्षेत्रांचाच मास्टर असणारा माणूस एकंदरीत जागतिक घडामोडींवर सुद्धा लक्ष ठेवून असल्यामुळे ते जे अलर्ट जारी करतात आहे की आपल्याला चीन बरोबर आपलं अर्थ जे काही चालतं पार्टनरशिप ती वाढवावी लागेल. चीनला हळूहळू आपल्याला आपल्यावर डिपेंड बनवावं लागेल. त्यातून अमेरिकेवर डिपेंड राहणं त्यांचं कमी होईल. त्यांचं अर्थात डिपेंड हा शब्द अमेरिकेवर पण त्यांचा नाहीये, तसं आपल्यावर पण थेट होणार नाही. मात्र एकदा सवय लागली, आपल्या मार्केटचं महत्व त्यांना माहित आहेच, त्याशिवाय ते तेवढंही आपलं एकदमच पाकिस्तानच्या बाजूने जात नाहीत. मात्र शेवटी पैसा बोलत असतो. पैसा बोलताय असं आपण जे बोलतो त्या प्रकारे हा पैसा, आपल्याकडे असलेली बाजारपेठ, याची जर सवय आपण चीनला लावली आणि चीन बरोबर व्यवस्थित डोक्यानं डील केलं तर त्याचा फायदा होऊ शकेल आणि भविष्यातला धोका टळू शकेल. हे अपेक्षित सांगतात, अपेक्षित जातात. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमचा एक खूप लोकप्रिय शब्द आहे त्याचा, तो म्हणजे ट्रम्प पहिल्या टर्म पासून आता सुद्धा ट्रम्प मुवमेंट. ट्रम्प मुवमेंट म्हणजे ट्रम्पचा क्षण, तो ट्रम्प क्षण भारतात कधी येणार. म्हणजे पहिलं तर तसंच गेलं, पण त्यावेळी आपल्याला जाणवलं नाही तसं, कारण त्यांनाही तिथे तसं काही फार करता आलं नाही. किंवा तिकडचं तुम्ही मगाशी बोललात की लॉबीने करू दिलं नाही. भारतात तुम्ही विचारलं तर माझ्यासारख्यांचं मत वेगळं असतं ट्रम्प यांच्याबद्दलचं. दोन प्रश्न आहे यात मला, कारण ट्रम्प मुवमेंट तुम्ही म्हणता तेव्हा माझ्या छातीत धडकी सुद्धा भरते. कारण इकडे गुगल ज्या पद्धतीने युट्यूब चॅनल बंद करतं, इथं मोठमोठ्या टेक कंपन्या, मेटा, फेसबुक चालवणारी, किंवा आता एलॉन मस्कने एक्स विकत घेतलाय, तर तिकडचा रीच कमी करणं, हे करणं. हा व्हिडिओ तुम्ही बघता, पण किती लोकांपर्यंत पोहोचवायचा ते शेवटी त्यांच्या अल्गोरिदम, तो अल्गोरिदम पण एवढा ते चाणाक्षपणे बदलतात की त्यांना पाहिजे असेल
तेवढं ते कंटेंट बरोबर लोकप्रिय करतात, बाकी नसतं. अनेक वेगवेगळे हे चालतं. या परिस्थितीमध्ये ते ट्रम्प मुवमेंट आली तर दोन प्रकार. अमेरिकेतल्या लोकशाही समर्थकांच्या मनात धडकी भरल्याचा आम्ही वाचतो, ऐकतो, दिसतं सुद्धा तसं. ते फार काही जुमानत नाही, हे असं उडवून लावतात आपल्या स्टाईलीत. दुसरं चांगलं की लोकांसाठी शेवटी पैसा पण महत्वाचा, तर तसा लाभ कसा होऊ शकेल. ट्रम्प मुवमेंट हा तुम्ही म्हणताय, दोन्ही दृष्टिकोनातून मला सांगा. एक, माझ्या एका डोळ्यात भीती आहे की ट्रम्प जर इकडे जास्त हे झालं तर ट्रम्प मुवमेंटमुळे फटका तर बसणार नाही. आधीच इथं थोडस लोकशाहीचे हक्क मारले जातात असं आम्ही सर्वच तक्रारी करत असतो, बोलत असतो. तरी तेवढं होत नाही जेवढं अमेरिकेत होत आहे असं वाटतं. प्रत्यक्षात तिकडे काय होतंय, आपल्याकडे तसं काय होईल का? आणि दुसरं, आर्थिक फायदा होऊ शकेल का, लोकांना फायदा होऊ शकेल का? हे बघा, लक्षात ठेवा की इलेक्शन ऑफ द डोनाल्ड ट्रम्प इज अ रेव्होल्युशन. रेव्होल्युशन याच्यामुळे की तो असा कॅन्डिडेट आहे ज्यांनी एस्टॅब्लिशमेंट कडनं पैसा घेतला नाही. आतापर्यंत अमेरिकेवर एस्टॅब्लिशमेंट असायचं, जे ओबामाला इलेक्ट केलं का बायडनला इलेक्ट केलं, हे एस्टॅब्लिशमेंट म्हणजे अक्षरशः ट्रम्प. आरोप होतो की रशियाने त्या निवडणुकीत त्यांना मदत केली. बघा ऑफकोर्स आरोप तर होतात. बघा I can tell you one thing ki Trump is different from the point of view that first time I'm seeing ki एक मनुष्य असा बोलतोय who is talking about the poverty, who is talking about the unemployment, who is talking about the joblessness of the ordinary people who have been neglected for several decades in America. म्हणजे हे बघा, लीडर देशाचा असाच असायला हवा जो स्वतःच्या देशाच्या लोकांचा विचार पहिले करतो, त्यांची रोजगारी कशी मिळेल, आणि ट्रम्प हेट्स द इलिट्स. यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ ट्रम्प इज. ट्रम्प तो आधीपासून ती 80s पासून इंटरव्ह्यूज पाहिजे तो तेव्हा आय केअर अबाउट द टॅक्सी ड्रायव्हर्स, नाही. आय केअर अबाउट. अरे ऑफकोर्स त्याचं कॅरेक्टर मध्ये मला घुसायचं नाही. आय वॉन्ट टू गेट इट हिज कॅरेक्टर. म्हणजे एलिट्स म्हटल्यापेक्षा म्हणजे आपल्याकडे एलिटचा शब्द सध्या आहे ना, बुद्धिमान. म्हणजे ज्यांना डोकं चालवता येतं ना, त्या माणसांचे अशी सत्ताधारी द्वेष करतात की काय, असंही वाटतं काय. नाही एलिट कारण म्हणजे एकीकडे टॅक्सी ड्रायव्हरची काळजी, पण ते फक्त गोरे असले तर. कृष्णवर्गीयांच्या बाबतीत त्यांचा द्वेष कारण ते साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेतले गोरे आले चालतील, त्यांना माझ्याकडे जागा आहे. मात्र काळे, काळ्या शब्द मी खूप जड मीडिया. बघा तुम्हाला एक तुम्हाला तुलसीदास येऊ लक्षात की देर इज ऑलवेज अदर साइड यू हिअर. ओके, पण तुम्ही लक्षात ठेवा, तुलसी गॅबर्ड जी होती ही हिंदुस्थानी म्हणजे इंडियन ओरिजिन, ती डेमोक्रॅट आधी होती. शी केम ओव्हर हिअर. कॅश पटेल ऑल्सो. सो ट्रम्प असा मनुष्य आहे, ऑफकोर्स ही इज अनप्रेडिक्टेबल. तो असा मनुष्य आहे की यू कॅनॉट प्रेडिक्ट व्हॉट इज गोइंग टू हॅपन. आणि हेच मीडियाला खटकतं की याला प्रेडिक्ट करू शकत नाही माणसाला. पण आय एम टेलिंग यू की ट्रेड डेफिसिटच्या बद्दल बोलणारा पहिला मनुष्य, ऑफकोर्स आय एम नॉट टेलिंग इज डुइंग 100% राईट, तो पण चुका करतोय, पण ऍटलीस्ट तो ते सर्वसामान्य लोकांच्या हेतूंबद्दल काहीतरी बोलतोय जे एवढे वर्षानुवर्ष इग्नोर केलं. तर आय थिंक सो दिस इटसेल्फ इज अ गुड स्टार्ट. म्हणजे ओबामा यूज टू टॉक अबाउट, बट ओबामा आय एम नॉट अंडरस्टँडिंग हाऊ द रिच पीपल आर गेटिंग सो रिचर. अरे तुमच्याच गव्हर्नमेंट शासकीय खर्चाने तो रिच आणखी रिचर. वाय आर नॉट चेंजिंग दॅट? काही चेंज करत नाहीत लोक. सो यू अंडरस्टँड दॅट ही इज डुईंग समथिंग विच पीपल हॅव नॉट डन इन द पास्ट. वेदर दॅट कोलॅप्सेस द इकॉनॉमी or they changes the route, at least doing something different. तुम्ही जे अनप्रेडिक्टेबल बोलला त्या मोदींबद्दल पण तुम्हाला वाटतं की त्यामुळेच मीडिया मेनस्ट्रीम मीडिया तर अक्षरशः ते सांगते तसं करतो, पण तर अनेक पत्रकार आमच्यासारखे जे सामान्य पत्रकार असतात, अनेक म्हणजे माझ्यासारखा स्वतंत्र विचारसरणीचा फक्त माध्यम स्वातंत्र्यासाठी खूप हे करतो. परंतु मोदींच्या बाबतीत पण अनप्रेडिक्टेबिलिटीमुळेच तसं ट्रम्प यांच्याची भीती वाटते. Let me ask you one question. Trump successful businessman स्वतः आहे. Is Modi himself a successful business? No. He was not. He was not a business person. He was not a business person. He has cut taxes, encouraged businesses to come to Gujarat as a chief minister, help state of Gujarat, okay, and state progress. But Gujarat model
भारतात सक्सेस नाही झाला. आय एम टेलिंग यू, इंडियासाठी यू रिक्वायर अ पर्सन who is extremely intellectual, who understands macroeconomics, okay, and at the same time he also is able to communicate with ordinary people and not just do what I can say, नुसते भाषण करत नाही. He is willing to challenge the authority. ability to deliver. अमेरिकामध्ये ऍपलला फोर्स केलं ट्रम्पने $500 बिलियन इन्व्हेस्ट करा देशामध्ये. कॅन द नेक्स्ट ऑर हु इज द प्राईम मिनिस्टर फोर्स अंबानी आणि देशामध्येच घाला तुमचा बिलियन्सचा पैसा. इनफ झालं दॅट इज सेंड द मॅन्युफॅक्चरिंग आउटसाइड, दॅट इज नॉट टॉलरेट एनीमोर. असा कोणी बोलू शकेल, असा त्या कोणी करू शकेल, तो ग्रेट प्राईम मिनिस्टर असेल देशासाठी, असं मी बोलेन. आणि प्राईम मिनिस्टर मोदी कॅन बेनिफिट फ्रॉम दिस आयडियाज अँड थिंक अबाउट अ लॉंग टर्म. He could become the Trump of India. जो प्रश्न होता माझा त्यातला अर्धा प्रश्न राहिला की तुमचं म्हणणं आहे की ट्रम्पचं फक्त निगेटिव्ह इकडे कळतं, चला मान्य करून चालतो, म्हणून मी थोडस मोदींबद्दल विचारून घेतलं तुम्हाला. त्या दुसरं ट्रम्प मुवमेंट मध्ये शेवटी पहा, तिकडच्या आपल्या भारतीय नागरिक जे गेलेले आहेत, काही लोक चुकीचेही जातात, लाज वाटावी असे जातात. मला त्यांच्याबद्दल काडी मात्र सहानुभूती नाही असं करणाऱ्यांबद्दल, कारण मुलांची जीव इथे धोक्यात टाकतात. बरोबर. मात्र जे योग्य मार्गाने जातात त्यांच्यासाठी पण काय फार चांगली परिस्थिती असं म्हणता येत नाही सध्या त्यांच्या धोरणामुळे. त्यांच्या देशासाठी ते धोरण असेल, मात्र नुकसान होतं. कारण शेवटी जसं अमेरिकेबद्दल तुम्हाला काळजी तसं मला भारताबद्दल काळजी, बरोबर, आणि असलीच पाहिजे. मुद्दा माझा हा नाही वाटला की या संपूर्ण याच्यात ट्रम्प मुवमेंटचा भारताला लॉंग रनचा विचार करता फायदा होईल का? डेफिनेटली फायदा आहे. जर हे सगळे जे परत येत आहेत, हे बघ, लोक, यू आर गेटिंग ह्युमन रिसोर्स, एक हायली एज्युकेटेड अँड वेल क्वालिफाईड वर्क फोर्स तुमच्या देशामध्ये परत येतोय. इफ यू डोंट टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस मोमेंट, हाऊ कॅन यू ब्लेम अमेरिका फॉर इट? यू शुड ब्लेम युअर सेल्फ. You did not take advantage of the moment when people are coming in these huge numbers who are highly educated, who are well qualified. तिकडचा वर्क एक्सपिरियन्स, तिकडचा एज्युकेशन एक्सपिरियन्स खूप लेवलने पुढे भारतापेक्षा. So when your people are coming, you have to capitalize on that moment. हे जर तुम्ही सक्सेसफुली केलं and then you are able to help them stay in the country and benefit from that, तसे धोरण तुम्ही केले, then you have, else you cannot blame. उद्या 5 होणारे सगळे दुसऱ्या देशामध्ये गेले, you blame yourself for it. You did not capitalize on the moment when that Trump did everything in your best interest. You did not capitalize on that moment for your own good. Trump is doing everything for their country, their people. Now it's time for India to do everything for your people, right? म्हणजे मागासाठी ट्रम्प जे करतात आहे, मागा म्हणजे काय, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मेक अमेरिका ग्रेट अगेन. मागा त्याचा शॉर्ट फॉर्म, ते मागा वीर आहे तिकडचे, मगाशी मी म्हटलं तसं आपल्याकडे मेक इंडिया ग्रेट अगेन, मिगा. हा मेगा कॅम्पेन सक्सेसफुली इकडे यशस्वीरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आता 24 ते 29 त्यांच्या हातीच 24 मध्ये सुद्धा पाऊल दिलेलं आहे, ते करू शकतील. तसं 14 ते आता 25 पर्यंत पॉलिसीज व्हॉट ही हॅज अडॉप्टेड, ही शुड नॉट टेक दिस पॉलिसीज. मिगा रिअली सक्सेसफुल व्हायला, मिगा रिअली सक्सेस व्हायला. Why I'm telling you it's not because लोकांची क्रयशक्ती कुठे वाढली आहे? ती नाही वाढली, खरं. When people's purchasing power is not, all policies are useless. So change of course is needed, and if he's not able to do it, Miga is not going to be successful. काय नेमकं केलं पाहिजे थोडक्यात? पुस्तकात आयडियाज लिहिले आहेत. पुस्तकातल्या या पुस्तकातल्याच, म्हणजे तुम्ही जे इकॉनॉमिक रेडिसन्स म्हणताय, इन द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यांचं पुस्तक, मी नवं पुस्तक, त्यातलं नेमकं काय केलं पाहिजे मग? हे बघा, मी तर इनफॅक्ट याच्या मी एक कॉम्बिनेशन आहे ऑथर्स फ्रॉम डिफरंट. एक तुम्हाला बिलीव्ह करणार नाही, एका मंक म्हणजे संन्यासी, जो PhD आहे व्हॉर्टन मधनं, त्यांनी एक चॅप्टर मेडिटेशन वरती लिहिलाय या पुस्तकामध्ये. बिकॉज आय एम सीइंग वेन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये एवढी अनएम्प्लॉयमेंट होईल, लोकांकडे काय नाही. इफ पीपल आर गेटिंग इन टू दिस हायर ऍस्पेक्ट्स ऑफ स्पिरिच्युअलिटी, त्यांचा टाइम प्रोडक्टिव्ह यूज साठी क्रिएटिव्ह गोष्ट वापरावे. भारतात आहे ती परंपरा. आय एम ट्राइंग टू गेट दिस आयडियाज इन द वेस्टर्न सोसायटी. सो यू ऑलरेडी हॅव लॉट ऑफ थिंग्स हॅपनिंग. पण म्हणजे
मेन थिंग इज दॅट हे मेडिटेशन वगैरे इज टू ब्रिंग पीस अँड हार्मनी इन द सोसायटी. हे दंगे वगैरे सगळ्या गोष्टींसाठी नाहीये. सो हाऊ यू युटिलाइज वॉट आवर संस्कृती इज फॉर द कंट्रीज गुड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. ओके. आणि एक गोष्ट सांगेन इज दॅट तुम्हाला रॅडिकल चेंजेस इन युअर पॉलिसीज आर नीडेड. तुम्ही आता 2014 पासून जे केले मेक इन इंडियाचे पॉलिसीज बोला, प्लीज अंडरस्टँड व्हॉट यू हॅव डन रॉंग. इफ यू हॅव नॉट सक्सीडेड, एक्सेप्ट युअर मिस्टेक. येस, वी हॅव नॉट सक्सीडेड, वी नीड टू चेंज. म्हणजे आईन्स्टाईन बोललाय, आईन्स्टाईन सर्वात हुशार मनुष्य जगातला, द डेफिनेशन ऑफ इन्सॅनिटी इज डुईंग द सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर and trying to accept different results. But you want a different result, so you should not do the same things. Things have not worked so far. People's purchase, IIT मध्ये unemployment I'm seeing for the first time. So you have to understand that require radical changes in how we are going to approach now, especially when AI is on the knocking on your door, trade war is there, China सारखा एक आहे देश आपल्याला लढायचा आहे. So you have to really think big and think different. And I personally believe this is an intellectual warfare. And you require common sense, intellectual, bright ideas to help the country and to bring about the economic revolution. असे माझे विचार आहेत. But of course, I can only write ideas. I'm not the prime minister to implement the ideas. I believe that we as a country can do great things. म्हणजे मला अभिमान होईल देशाचा जर भारत देशाची जगाची पहिली अर्थव्यवस्था झाली. पण इट्स नॉट गोइंग टू बी इझी. यू कॅनॉट जस्ट कीप सेइंग अँड देन विल बिकम. नो, यू हॅव टू टेक कॉन्क्रीट स्टेप्स, ॲक्शन्स टू मेक इट हॅपन. सो आय विश इंडिया ऑल द व्हेरी बेस्ट इन दिस रिगार्ड. आणि आय थँक यू तुलसीदासजी फॉर युअर टाइम today. And I'd like to conclude my thoughts by saying that future is bright, but you have to plan and you have to prepare yourself. Thank you. अपेक्षित मुळे यांनी आपल्याला मगासपासून जे काही सांगितलं म्हणजे एक एक त्यांचा विचार अर्थात जाता जाता एक महत्वाचा मुद्दा मला डोक्यातला की सकारात्मकतेसाठी मला तुम्ही आवडता असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. थँक्यू. की सर्व जे ऐकतात आहे ही चर्चा पाहतात आहे त्या सर्वांसाठी एक नेमकं केवळ सांगायचं म्हणून सांगायचं नाहीये. तुम्ही खूप काही सांगितलं, तुम्ही धोके सुद्धा दाखवून दिले, मार्ग सुद्धा दाखवले. शेवटचा एक मेसेज इन शॉर्ट की कशा पद्धतीनं घाबरू नका, तुम्ही तुमच्या सोबत आहात. काय नेमकं पुढचं भविष्य जे उज्ज्वल भविष्य आहे, चांगलं भविष्य आहे ते नेमकं कसं असू शकतं. हे बघा, good thing is that India has a democracy. पण डेमोक्रेसीमध्ये एज्युकेशन पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. सर्वसामान्य माणसाला स्वतःचे राईट्स, रेस्पॉन्सिबिलिटीज. तुम्हाला माहितीये व्होट करणं, माझं तर असे विचार आहे, मी माझ्या रिफॉर्म्स अँड डेमोक्रेसी म्हणून घातलाय की बिफोर पीपल व्होट दे शुड गो थ्रू अ डेमोक्रेसी टेस्ट. त्यांना माहिती असायला हवा या कॅन्डिडेटने काय केलंय, काय नाही केलंय. आणि इफ दे डोंट नो दे बेटर नॉट व्होट, बिकॉज दॅट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. काय नुसतं डेमोक्रेसी बिकम्स अ फुलोक्रेसी इफ पीपल व्होट विदाउट थिंकिंग, विदाउट अंडरस्टँडिंग. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुप्स कंटिन्युअस फॉरवर्ड्स येत बसतात. दीज आर नॉट द यू शुड बी एबल. आणि एक इंडिपेंडंट बॉडी असायला हवी जी अशी डेमोक्रेसी टेस्ट ऑर्गनाइज करेल. सो दॅट so many reforms are needed to strengthen the democracy further, to make sure that this golden era dawns. पण हे साठी तुमचा सपोर्ट पण इम्पॉर्टंट आहे. नो, आय एम टेलिंग यू, जर तुम्ही खूप एज्युकेटेड आहात, तुम्ही यू आर सीइंग दॅट यू आर नॉट गेटिंग द बेस्ट आउट ऑफ टुडेज इकॉनॉमी फॉर युअर सेल्फ, यू आर नॉट हॅपी विथ कंडिशन्स. रिमेंबर वन थिंग इज दॅट यू कॅनॉट ब्लेम others, the politicians. You also have to blame yourself. How active you have been in the whole democratic process to bring about, because democracy only works when people are politically conscious and conscious about what things are happening around them and take the reactions in their hand
तुमच्या हातात जे बटन आहे खूप बहुमूल्य आहे. हे चीनमध्ये नाहीये, लोकांकडे लक्षात ठेवा. त्याचा तुम्ही वापर कसा कराल तुमच्या भवितव्यासाठी हे डिसाईड. हे अमेरिकन लोकांनी त्यांच्या बटनाचा वापर ट्रम्पसाठी केला, कारण त्यांना ट्रम्पमध्ये काय पाहिलं जे मागच्या कॅन्डिडेट्सने केलं नाही. खूप त्यांच्याबद्दल चुकीचं पण बोलतात ट्रम्पबद्दल. पण आय एम सीइंग, आय वॉन्ट टू गिव्ह हिम अ चान्स बिकॉज ही इज टॉकिंग समथिंग डिफरंट and trying to do something different which others have not done. And of course I'm also sending my ideas to him, but I'm telling you one thing, मी आयडियाज फक्त घालू शकतो. ह्याचं राईट आहे रॉंग आहे ते तुम्ही डिसाईड करा. तुम्हाला जर राईट वाचले, प्लीज रीड माय बुक्स अँड मेक शुअर इट रीचेस टू द राईट पर्सन हू कॅन मेक इट हॅपन. वी आर पार्टनर्स इन दिस प्रोसेस. ओके, थँक्यू. पार्टनर्स इन डेव्हलपिंग प्रोसेस म्हणजे एक आपल्याला जर ग्रो व्हायचं आहे तर त्या प्रोसेस साठी अपेक्षित मुळे यांच्यासारखे थिंकर जे मांडणी करतात आहे ते आपले त्यातले पार्टनर, ग्रोथ पार्टनर ठरू शकतात. अर्थात ते त्यांनी खूप काही सांगितलं तुम्हाला, मला, सर्वांना, सर्व भारतीयांना. शेवटी मूळ भारतीय मन आहे ना, ते मन शेवटी अमेरिकन नागरिक असणाऱ्या अपेक्षित मुळेंना स्वस्त कसं बसू दे, यामुळे त्यांनी त्यांची पुस्तकं मराठीत लिहिली. मुद्दा महत्वाचा त्याचा असा आहे ना की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जो शब्द आपल्याकडे खूपच सध्या वादाचा मुद्दा ठरतो, प्रचलित झालेला शब्द येतो की आपण फॉरवर्ड 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 मध्ये एवढे दंग झालेलो असतो की तुम्हाला आम्हाला वापरून घेणं अनेकांना खूप सोयीचं जातं, सोपं जातं. आणि जे स्वतःचं डोकं वापरत नाही ना त्यांना स्वतःचा विकास खरोखर कळतो का, हा एक वेगळाच मुद्दा असतो. त्यांनी आणखी एक सांगितलं, बटन आपल्या हाती असलेलं म्हणजे ईव्हीएमचं, ते जेव्हा आपण दाबू, ते दाबताना सुद्धा आपण आपल्या डोक्यानं ते दाबलं पाहिजे, तर आणि तरच आपला विकास आपण घडवू शकतो. आपलं उज्ज्वल भविष्य, आपला जो भूतकाळ होता असं आपण त्या भूतकाळात खूप जास्त रमतो ना, तो वर्तमानातच भविष्यात सुद्धा आणि वर्तमानात सुद्धा खूपच उज्ज्वल होऊ शकतो. फक्त तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. ट्रम्प त्यांच्या अमेरिकेसाठी बोलतात, मेक अमेरिका ग्रेट अगेन. आपण आपल्या भारतासाठी बोलणार की नाही आणि करणार की नाही, कारण केवळ बोलून चालणार नाहीये, करावाही लागणार आहे. मेक इंडिया ग्रेट अगेन. धन्यवाद. मुक्तपेटची ही मुक्त चर्चा जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ खास आपल्याकडे आले असते, अमेरिकेतून आलेले भारत भेटीवर, आणि या भेटीत त्यांनी खास मुक्तपेठसाठी वेळ दिला. मुक्त चर्चा झाली. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा तुम्ही लाईक करा, इतरांशी सुद्धा शेअर करा. त्याचबरोबर मुक्तपीठचं एका स्वतंत्र बाण्याच्या युट्यूब चॅनलचं हे युट्यूब चॅनल जर तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमची साथ मुक्तपीठ सारख्या स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारितेला खूपच आवश्यक अशीच आहे.